नमस्कार, मी नरेंद्र फिरोदिया। आजपासून अहमदनगर येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणजेच अहमदनगर महाकरंडक सुरू झालं। 2020 जानेवारीमध्ये शेवटचा पर्व झाला होता आणि त्यानंतर 2022ला म्हणजे तसं पाहिलं तर 2 वर्षांनी हा पुन्हा आपला अहमदनगर महाकरंडक होत आहे। मधल्या काही आपल्याला माहिती आहे की कोविडच्यामुळे कुठलीही ॲक्टिव्हिटी होत नव्हती, पण मला आनंद आहे की आजपासून ही रंगभूमीची रणभूमी सुरू होणार आहे। मी सर्वांना आव्हान करतो की आपण नक्की येऊन सर्व एकांकिकाचा आपण सर्व एकांकिका पाहावी, कारण ह्या वर्षीसुद्धा 32 एकांकिका इथं सादर होणार आहे। प्रिलिमिनरी राऊंडमध्ये 100 एकांकिका आली होती, त्यातून 32 फायनलसाठी आलेली आहे आणि पुन्हा एकदा तोच जोश त्या सर्व मुलांमध्ये आहे, सर्व रंगकर्मीमध्ये आहे। कुठल्याही कलाकाराचा जो सुरुवात आहे तो स्टेज आहे। म्हणजे आज भारतातील मोठे मोठे कलाकार स्टेजवरून आयदर बॉलिवूड, हॉलिवूड किंवा सगळीकडे गेले आहेत। तर अहमदनगर महाकरंडक जेव्हा सुरू झालं 2013 मध्ये, मी त्यावेळेसच सांगितलं होतं की हा जो स्टेज आहे किंवा हा जो व्यासपीठ आहे तो कलाकार घडवण्यासाठीच आहे आणि कलाकारांना एक आपण जे म्हणतो पुढचा जो एक वाटचालसाठी अहमदनगर महाकरंडक एक सुरुवात व्हावी की हा मानस होता। त्याप्रमाणे बरेचसे कलाकार इथून मूवीजमध्ये, सिरियलमध्ये गेले आहे आणि आता जो पुढचा ट्रेंड आहे तो OTTचा आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वन OTT आपलं OTT पार्टनर आहे आणि OTTच्यामुळे एक संपूर्ण नवीन जग सर्व कलाकारांसाठी सुरू झालं आहे। तर मला खात्री आहे की जास्तीत जास्त कलाकारांना पुढच्या काळात अहमदनगर महाकरंडक आणि वन OTTच्या माध्यमातून संधी नक्की मिळेल। हे सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण अहमदनगर महाकरंडकसाठी नक्की यावे। धन्यवाद।